हे गाईज गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज काल मी अक्षयकडे होतो आणि आज सकाळी मी डायरेक्टली घरी आलेलो आणि काल सांगितल्याप्रमाणे आता आम्ही चाललो आहे. पण मलाही माहीत नाही कुठं अक्षय नेतो आहे. तो मला अक्षयने सांगितलेलं. सो आता बघूया कुठं जाणार ते आम्ही. आणि तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघा, तुम्हाला खूप मस्त वाटेल आणि एन्जॉय कराल खूप तुम्ही. आणि आता मी चाललो पहिले तिसकावर. अक्षय थं येतो म्हटलं आहे आणि त्यानंतर आम्ही दोघे मी कार घेणार आहे. त्यानंतर आम्ही दोघेजण जाणार आहे. सो तुम्ही एंडपर्यंत व्लॉग बघा. सो चला. तर काय बघा आता मी निघालेलो आहे आणि आता वाजलेलं आहे बघा 3:45 होतालेली आहे आणि इकडं पाऊस पण स्टार्ट झालेला आहे आज. तर काय बघा फायनली अक्षय पण आलेला आहे आणि आता आम्ही कुठं चाललो आहे. आता मोयसल डॅमला चाललो आहे आपण. सावर्डेच्या बाजूला हा डॅम आहे छोटासा, तर तो पाहण्यासाठी आपण आता निघतो इथून. आणि इथून दाखवतो आहे 27 किलोमीटर आणि आता वाजलेले 4 होत आलेले आहे आणि बघूया आता किती वाजले तर पोचतात ते. सो चला. आता आम्ही पोचलेलो आहे सावड्याला आणि तिथून आता बघा हवामान लागलेलं आहे गावातला रस्ता आणि थोडंसं किलोमीटर राहिलेलं आहे आणि आम्ही आता जाऊया आता कंटिन्यू आणि तुम्हाला डायरेक्टली तिकडेच भेटतो. चला. काय तिकडे पाहू शकता रस्त्याची परिस्थिती कशी झाली. ती सगळा खराब रस्ता झालेला आहे आणि एकच गाडी सुटण्या एवढा इकडं रस्ता या. दुसरी गाडी आली तर जरा प्रॉब्लेम होतो. तर काय आता तुम्हाला इकडं 2 रस्ते दिसत आहे. तुम्ही इकडं बघू शकता. आता आम्ही सरळ जायचं नाही, इकडून आता आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. सो आता इकडून आता लेफ्ट जाऊया आणि इकडे तुम्हाला पहिली लागते ती गेट आहे बघा आणि या गेटीतून तुम्हाला एंटर व्हायचं आहे इकडं आतमध्ये. आणि इकडं आता चढाव आहे बघा आणि किती घनदाट जंगल आहे बघा. तर काय आता फायनली आम्ही पोचलेलो आहे इकडं मोयसाळ डॅम येते आणि आत्ता टाईम झालेला आहे हे बघा 4:45 झालेली आहे. आणि बघा इथून असा हा दिसतो मोयसाळ डॅम आणि हा सावर्डेमध्ये आहे हा. आणि ही प्लेस आहे ती खूप फेमस आहे आणि आम्ही आले ते सुद्धा इंस्टाग्राम रील बघितलेलं कोणाचं तरी आणि ते बघून आता आम्ही इकडं आलेलो आहे. आणि ही जागा खूपच सुंदर आहे. तुम्ही इकडे बघू शकता किती. आणि आम्ही तिकडं गाडी पार्किंग केलेली आहे. तुम्ही इकडं बघू शकता आता 2 गाड्या आलेल्या आहेत. नको रे फालतू की सांगा. आणि जायला पण वाट नाही, तोही मागं काढायला बघत नाही आणि हाही पुढे जायला बघत नाही. आणि तुम्ही इकडे बघू शकता कशा तऱ्हेने प्रयत्न करून गाडी काढत आहे बघा. ओ बाय हेवी ड्रायव्हर आहे बाय. ओहो. आणि फायनली त्यांनी गाडी काढलेली आहे. सो चला आता पार्टी. तर आज तुम्ही हा पहिला हा मोयसाळ डॅम आणि आम्हाला तर खूपच मस्त वाटलं आणि तोपर्यंत टाइमलॅप्स एन्जॉय करूया. तुम्ही पण बघा. तर गाईस तुम्ही
इकडं बघू शकता किती एकदम जबरदस्त व्ह्यू येतोय तो. आणि इकडं सगळं पाणी आहे बघा. आणि डोंगर बघा किती मस्त एकदम. आणि आता जरा पाऊस पण कमी झालेला आहे त्यामुळे जरा व्ह्यू चांगला येतोय. आणि लोकांची तर गर्दी इकडं खूपच असते. आणि आज रविवार आहे त्यामुळे लोक खूप आहे आज बघा फोटोग्राफीसाठी. आणि ही फोटोग्राफीसाठी तर एकदम मस्त प्लेस आहे. सो तुम्ही इकडं एकदा तरी नक्की येऊन व्हिजिट करा इकडं म्हैसाळ डॅमला. तुम्हाला खूपच आवडेल अशी ही जागा आहे. ही बघा आता 6:10 मिनिटं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे परत घरी जायला. आणि गाईस तुम्ही इकडं नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल ही प्लेस. आणि स्पेशली करून आता या ऑगस्ट ते जुलै या महिन्यात एकदम मस्त आहे बघायला. कारण सगळीकडे इकडं ग्रीनरी आहे बघा आणि एकदम छान दिसते. तो चला तर जाऊया. आता आम्ही चाललेलो आहे आणि आता गाडी चालवत आहे बघा हेवी ड्रायव्हर अक्षय. सो आता आम्ही चाललो आहे आणि आता काळोख पडायला सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्हाला डायरेक्ट कसं वाया शिरोडा. येस, आता आम्ही सावर्ड्याला आहोत. तर सावर्डे शिरोडा आणि त्या मार्गे मग हे बोलतात कोंड्याला. म्हणजे सगळं वाटेल सगळं लागणार बोरी बी वगैरे सगळं. बोरी बरोबर, बोरी वगैरे सगळं तुला. बोरी लागेल, बोरीचं ट्रॅफिक लागेल, साईबाबाचं देऊळ लागेल तुला. सगळं म्हणजे एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन द पॅकेज. हो येस. आता जाऊया आणि बघूया. आता वाजलेले आहे करेक्ट 6 आणि किती वाजता पुण्याला पोचतो ते बघूया. ट्रॅफिक नसल्यावर पुरे म्हणतो मी. सो चला. तुम्ही इकडे बघू शकता किती जोरात पाऊस आहे तो आज मुसळधार सारखा. पुढचं दिसत पण नाही आहे आणि वायपर सारखं हाय स्पीडवर टाकलेलं आहे. जलमय बघा. आणि असं याच्यात गाडी चालवायला खूप मजा येते. काय वाटतं तुला? मजा येते, पण नेहमीप्रमाणे आपण नेहमी गाडी चालवताना सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे. तर आपण कितीही चांगले ड्रायव्हर असलो तरी सुद्धा जे सेफ्टी रेग्युलेशन्स आहेत तेच फॉलो करून तुम्ही नेहमी गाडी चालवा. तर काय आता आम्ही फोंड्यामध्ये एंटर झालेलो आहे. आणि आमचं आता असं डिसाईड झालं आहे की आता आम्ही कमलेश्वर मंदिर आहे इकडं फोंड्यामध्ये फेमस आहे टेम्पल. ते आता अक्षयला दाखवण्यासाठी मी चाललेलो आहे. मी ऑलरेडी पोचलेलो आहे मागे आणि मी मागचा ब्लॉग पण बघितला असेल. आणि आता बघा चाललेलं आहे आणि आता वाजलेलं आहे बघा 6:45 होत आलेली आहे. आणि आज जरा ट्रॅफिक कमी होती त्यामुळे आम्ही जरा लवकर पोचलेलो आहे. आणि आता एक सरळ जायचं आहे इकडून. चला काय बघा आता आम्ही पोचलेलो आहे. आणि बघा इकडे आता स्टेप्स आहे आणि पाऊस पण बघा पडत आहे म्हणून इकडे छत्र्या काढलेल्या आहे मी पण घेतलेली आहे. आणि आता जाऊया पहिले मंदिरामध्ये दर्शन करून येऊया. तर गाईस हे आहे कमलेश्वर मंदिर. आणि कसं वाटलं तुला हे बघून? मंदिर मी हे याबद्दल ऐकलं होतं कमलेश्वरबद्दल आणि मी पहिल्यांदा येतो ह्या देवळामध्ये. आणि खरंच म्हणजे खूप सुंदर आहे देऊळ. आणि एकदम म्हणजे शहरी वातावरणापासून भरपूर लांब अशा व्यवस्थित आहे देऊळ. त्यामुळे तुम्हाला जर एकांतात काही वेळ वगैरे घालवायचा असेल आणि मनशांतीसाठी तुम्ही इथे येऊ शकता. पल्ली आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तिथे तुम्ही पाहू शकता गोमुखातून पाणी येत आहे. किती छान दिसतं ते बघा. हो, ते पण खूप छान दिसतं. आणि एकंदरीत वातावरण खूप शांत आणि रम्य आहे. तर काय आता कमलेश्वराचं दर्शन करून आता आम्ही निघालो घरी जायला. आणि हे बघा आता आम्ही इकडं तिसगावर पोचत आलेलो आहे. आणि आता हा उतरणार आहे आणि डायरेक्टली घरी जायचे आम्ही.
आणि आजचा संडेचा एक कसा होता प्लॅन? हा प्लॅन मस्त होता, थँक्स टू यू, त्याच्यामुळे शक्य झालं. पण मजा आली ओव्हरऑल. म्हणजे संडे सॉर्टेड, येस असं काय म्हणतात ते. आणि असेच आता प्लॅन करत राहूया आम्ही. नक्कीच नक्कीच असे प्लॅन आम्ही निरंतर करत राहूया. येस. तर काय बघा, आता आम्ही इकडं तिसकावर पोचलेलो आहे आणि गाडी त्यांनी तिकडे ठेवलेली आहे आणि आता जायचा टाइम झालेला आहे याचा. सो बाय बाय, गुड नाईट. आणि पोचला की फोन कर. येस शिवर, बाय बाय, गुड नाईट. सो मी पण आता जातो. So, चला आता मी फायनली पोचलेलो आहे घरी आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.